श्रोत्यांनो, आम्ही मार्कृत शुभवर्तमान ह्याच्या पहिल्या अध्यायाचे अध्ययन सुरू केलेले आहे. पहिल्या 3 वचनांवर अध्ययन आम्ही संपवले आहे आणि आम्ही पाहिलं होतं की 3 प्रकारच्या प्रारंभाविषयी परमेश्वराचे पवित्र वचन सांगते. अर्थात 3 प्रकारचे प्रारंभ पवित्र वचनामध्ये सांगितलेले आहेत. योहानकृत शुभवर्तमान पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आम्हाला सांगितलेले आहे की प्रारंभी शब्द होता. हा प्रारंभ दिवस, तारीख, महिना ह्याशिवाय आहे. सर्वात आधी ह्या ठिकाणी मानवी मन चाचपडण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. हे कालक्रमानुसार अपेक्षा तर्कशुद्ध आहे आणि ह्याविषयी आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये पाहिले होते. आता आपण दुसऱ्या प्रारंभाविषयी पाहूया, जो आम्हाला उत्पत्तीचे पुस्तक पहिला अध्याय पहिल्या वचनामध्ये वाचायला मिळतो. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. येथे कुठे आम्ही अनंतातून काळात प्रवेश करतो. काही लोक या सृष्टीच्या निर्मितीची तारीख ठरविण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु आम्हाला दिसतं की आजपर्यंत कोणालाच ती माहिती झालेली नाही आणि त्यामध्ये कोणालाच यश प्राप्त झालेले नाही. मानवाचा अंदाज 6,000 ते 3 बिलियन वर्षांपर्यंत पोहोचला आहे. श्रोत्यांनो, आम्हाला फार कमी माहिती आहे, परंतु जेव्हा आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीत येतो व जाणून घेऊ लागतो, तेव्हा आम्हाला कळतं की आम्ही किती अज्ञानात आहोत. आमचा परमेश्वर महान आहे व त्याच्याजवळ अमाप समय आहे. तिसरा प्रारंभ जो आम्हाला पाहायला मिळतो तो मार्कृत शुभवर्तमान पहिला अध्याय आणि पहिल्या वचनात आहे. हे योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय पहिल्या वचनाप्रमाणेच आहे, जे सांगते, जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ह्याचा समय दिलेला आहे. हा आम्हाला ख्रिस्तापर्यंत अगदी बरोबर समयामध्ये नेतो, जेव्हा त्याने मानवरूप धारण केले. प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमान आहे. मार्कृत शुभवर्तमानामध्ये जुन्या करारातील फार कमी वचनांचा उल्लेख आहे. 2 भविष्यद्वाण्या उल्लेखलेल्या आहेत. रोमी लोकांना भविष्यद्वाण्यांविषयी फार थोडे माहिती होते, परंतु मार्कृत शुभवर्तमानामध्ये मार्क ह्या भविष्यद्वाण्यांचा उल्लेख त्यांना हे दाखविण्यासाठी करतो की ज्याच्याविषयी तो सांगत आहे त्याला वंशावळीची गरज नाही, पण शिफारस पत्राची आहे. म्हणून मार्क दाखवितो की त्याची शिफारस पत्रे यशया व मलाखी ह्यांच्यापर्यंतची आहेत. योहान व मार्क ह्या दोघांनी घोषणा केली की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या येण्याने त्याविषयीची भविष्यवाणी पूर्ण झाली, जो ख्रिस्ता आधी येणार होता. मार्क शुभवर्तमान पहिला अध्याय 4 वचन सांगतं, त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रगट झाला. योहानाची सेवा तयारी करण्याची होती. ही सेवा त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयारी करणारी होती. येशू ख्रिस्तच फक्त पाप दूर करू शकतो. 5 आणि 6 वचने पुढे आम्हाला सांगता श्रोत्यानो, तेव्हा सगळा यहुदिया देश व सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसाचे वस्त्र पांघरीत असे, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रान मध खात असे. योहान बाप्तिस्मा करणारा हा असामान्य होता. फक्त संदेशच नाही, तर त्याचा पोशाख व भोजन सुद्धा विलक्षण होते. त्याला ह्या सेवेसाठी अलग करण्यात आले होते. तो लेवी याजकांमधून होता व यरुशलेमेतील मंदिरात त्याने सेवा करावी हे अगत्याचे होते. परंतु देवाने त्याला संदेष्टाच्या रूपात पाचारण केले व तो अरण्यात प्रचार करीत फिरत असे व लोक येऊन त्याचा संदेश ऐकत असत. आज आम्ही मोक्याच्या ठिकाणी लोकांना सोयीस्कर होईल अशा ठिकाणी परमेश्वराचे मंदिर बांधतो. योहानाने ह्या मतानुसार मुळीच कार्य केले नाही. तो अरण्यातच राहिला आणि असंख्य लोक त्याच्याकडे देवाचा संदेश ऐकण्याकरिता येत असत. पुढे 7वं वचन बघा. तो घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे,
त्याच्या पायतणाचा बंद लावून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. ह्यावरून श्रोत्यानो प्रगट होतं की तो किती असामान्य असा व्यक्ती होता. त्याने असंख्य लोकांना हलवून सोडले होते. तो अनोळखी आणि बलवान होता, पण तो एकटाच होता. त्याची नम्रता लक्षात घ्या. योहान एक नम्र पुरुष होता. 8वं वचन सांगतं, मी तुमचा बप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त व बप्तिस्मा देणारा योहान ह्यांच्यामध्ये असलेले हे एक मोठे अंतर आहे. आता आपण 9वं वचन बघूया. त्या दिवसात असे झाले की येशू गालिलातील नासरेताहून आला आणि योहानाच्या हातून यार्देने त्याचा बप्तिस्मा झाला. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी येशू आला हे शब्द लक्षात घ्यायला हवेत. तो त्यावेळी आला व आता पुन्हा येणार आहे. परंतु ह्यावेळी लहानशा नासरेतमधील 30 वर्षाच्या शांत प्रशिक्षणानंतर प्रभू येशू ख्रिस्त आला. आता तो येऊन ह्या विधीद्वारे स्वतःला मानवजातीबरोबर कशा प्रकारे जोडतो ते पहा. आपल्याला आठवत असेल की त्याने मत्ते शुभवर्तमान 3 अध्याय आणि 15व्या वचनात योहानाला म्हटले, आता हे होऊ दे. कारण येशूला बप्तिस्मा देण्याकरिता योहान राजी नव्हता. त्याचे येशू हे नाव उपयोगात आणले आहे हे लक्षात घ्या. येशू आला. आपणाला आढळेल की ह्या शुभवर्तमानात उपयोगात आलेले त्याचे हे साधारण नाव आहे. दुसऱ्या कुठल्याही नावापेक्षा येशू हे नाव ह्या शुभवर्तमानामध्ये अधिक वेळा वापरण्यात आले आहे. पुढे 10 ते 11 वचने बघा. आणि लागलेच पाण्यातून वर येताना आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्या ठिकाणी त्रिएक परमेश्वराला फार निश्चितपणे एकत्र आणल्या गेलेले आम्हाला आढळते. प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्मा जो त्याच्यावर कबुतराप्रमाणे उतरतो आणि स्वर्गातून झालेली वाणी जी परमेश्वराची वाणी आहे, तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्या प्रकारे आमच्या लक्षात आणल्या गेल्या आहे. आणि ही येशूवर आणि त्याच्या समर्पणावर लावण्यात आलेली मोहर आहे. आपल्या लक्षात येईल श्रोत्यानो की ह्या घटना सर्व फार जलद गतीने होत आहेत. प्रभू येशू ख्रिस्त सेवक आहे. बप्तिस्मा देणारा योहान तो आहे जो त्याची ओळख करून देतो आणि नंतर परमेश्वर पिता त्याची ओळख करून देतो व स्वतःची मोहर त्याच्यावर लावतो. नंतर परीक्षा त्याची ओळख करून देते. 12वं वचन मार्क शुभवर्तमान 1 अध्याय आणि 12वे वचन. मग आत्म्याने त्याला लागलेच अरण्यात घालविले. घालविले हा शब्द उग्रपणा आणि गंभीरता ह्यांचा शब्द आहे. देवाच्या आत्म्याने त्याला सरळ अरण्यात नेले, जेथे सैतानाने त्याची परीक्षा पाहिली. आमच्याकरिता हे पाहणे फार महत्वाचे आहे. आम्ही आता त्या प्रश्नाकडे पुन्हा वळूया. काय तो हे कार्य करू शकेल? दुसरे लोक परीक्षेत पडले, ते परीक्षेत स्थिर राहू शकले नाहीत. आदाम पडला, नोहा पुरातून सुरक्षित राहिला आणि नंतर फार वाईट रीतीने पडला. अब्रामाला परीक्षेत पडताना आम्ही पाहतो. मोशेसुद्धा पडला. त्याने इस्रायली लोकांचे मिसरमधून निघताना नेतृत्व केले, पण तो स्वतः त्या वचनदत्त देशात प्रवेश करू शकला नाही. दावीदसुद्धा पडला. म्हणून आम्ही पाहतो श्रोत्यानो की परीक्षा त्याच्या कार्यात त्याची ओळख पटवून देते. अर्थात जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली तेव्हा त्याची अधिक ओळख आम्हाला पटवून देण्यात आलेली आहे. 13वं वचन. आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात 40 दिवस राहिला. तो वनपशूमध्ये होता आणि देवदूत त्याची सेवा करीत होते. मत्ते शुभवर्तमान व लूक शुभवर्तमान ह्यामध्ये सापडणारी सविस्तर माहिती आम्हाला येथे वाचायला मिळत नाही. सैतानाने त्या अरण्यात 40 दिवसपर्यंत त्याची परीक्षा घेतली. संपूर्ण 40 दिवस त्याने त्याची परीक्षा घेतली. काही लोकांना असं वाटतं की 40 दिवस येशूने उपवास केला, मग सैतानाने त्याची परीक्षा घेतली. असे नाही श्रोत्यानो. संपूर्ण 40 दिवस त्याची तो परीक्षा घेत राहिला. काही लोकांचा समज असा आहे की सैतानाने तेथे त्याची परीक्षा घेतली व जंगली जनावरांनी त्या परीक्षेत सहभाग घेतला.
मार्क म्हणतो की तो वन पशूंमध्ये होता आणि देवदूत त्याची सेवा करीत होते. सुबोध भाषांतरात रानात त्याच्या सोबतीला रानटी जनावरांशिवाय कोणीही नव्हते असे भाषांतर करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी तो 40 दिवस एकटा असताना सैतानाने त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करून त्याची परीक्षा घेतली. त्यानंतर देवदूत आले आणि त्यांनी त्याची काळजी घेतली. श्रोत्यानो, ही रानटी जनावरे परमेश्वराच्या निर्मितीचा एक भाग आहेत व त्यांना देवाने मनुष्याच्या वर्चस्वाखाली ठेवले आहे. हेच कारण आहे की देवाने ह्या प्राण्यांना निर्मिले. फक्त पृथ्वीच देवाने मानवासाठी निर्माण केली व तीवरील सर्वांवर त्याला अधिकार दिला. मला वाटतं येशू ख्रिस्ताने ह्या रानटी जनावरांची सेवा केली असेल व सर्व दूतांनी येऊन त्याची सेवा केली असेल. आता 14 आणि 15 वचने बघा. योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्त गाजवीत गाजवीत गालिलात आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. ह्या परीक्षेनंतर आम्हाला दिसतं की येशूने त्याचे सेवाकार्य सुरू केले. पुन्हा पहा, मार्क लिहितो, येशू आला. बप्तिस्मा करणाऱ्या योहानाला अटक झाल्यानंतर येशू गालिलात आला. तो आता सेवेची सुरुवात देवाचे शुभवर्तमान गाजवून काळाची पूर्णता झाली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा असे म्हणून करीत आहे. मत्तेकृ शुभवर्तमानात हे स्वर्गाचे राज्य होते आणि येथे त्याला देवाचे राज्य म्हटले आहे. काय श्रोत्यानो, ह्या दोहोत फरक आहे? होय आहे व एकमेकांना आच्छादने सुद्धा आहे. स्वर्गाचे राज्य म्हणजे पृथ्वीवर परमेश्वराचा अधिकार किंवा सत्ता. देवाच्या राज्यात संपूर्ण सृष्टीचा समावेश आहे, पृथ्वीच्या पलीकडे सुद्धा. म्हणून स्वर्गाचे राज्य हे देवाच्या राज्यात आहे. मग ते देवाच्या सत्तेला खास करून ह्या पृथ्वीला लागू करीत आहे. मार्क अधिक विस्तारात जाऊन फार मोठा भाग ह्यात समाविष्ट करीत आहे, कारण देवाच्या राज्यात ही संपूर्ण सृष्टी, हे विश्व व त्यातील सर्व काही समाविष्ट होणार आहे. म्हणून स्वर्गाचे राज्य हे देवाच्या राज्यात आहे. मग ते देवाची सत्ता किंवा अधिकार विशेष करून ह्या पृथ्वीला लागू करीत आहे. मार्क मात्र त्यापेक्षा अधिक पुढे जाऊन अधिक विस्तृत क्षेत्र त्यात सामील करीत आहे, कारण देवाच्या राज्यात संपूर्ण विश्व व त्यातील सर्व काही सम्मिलित आहे. जेथपर्यंत पृथ्वीचा प्रश्न आहे श्रोत्यानो, तोपर्यंत की स्वर्गाचे राज्य जवळ आहे किंवा देवाचे राज्य जवळ आले आहे असे म्हणणे समानार्थी ठरेल. परंतु देवाच्या राज्यात पृथ्वीच्या पलीकडे असलेले क्षेत्र सुद्धा समाविष्ट होते. स्वर्गाच्या राज्यात पृथ्वीवर असलेल्या स्वर्गाच्या क्षेत्राचा सुद्धा समावेश होतो. येशू ख्रिस्ताचा संदेश मत्ते शुभवर्तमानात बप्तिस्मा करणाऱ्या योहानाने दिलेल्या संदेशाप्रमाणेच आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. परंतु मला खात्री आहे की आमच्या काळात हा संदेश उलट झाला आहे. आम्ही पश्चाताप करण्याआधी विश्वास ठेवतो. जेव्हा आपण विश्वासाद्वारे येशू ख्रिस्ताकडे येता, तेव्हा खरे पाहता आपण कशापासून तरी वळून त्याच्याकडे वळता, आणि त्या कशापासून तरी वळणे म्हणजे पश्चाताप करणे होय. जर त्या कशापासून आपण पूर्णपणे वळत नाही, तर मग आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ताकडे वळत नाही. जर खऱ्या अर्थाने आपण ख्रिस्ताकडे वळले आहात, तर आपल्या जीवनात आपण कशापासून खरोखर वळले आहात हे आपल्या जीवनाद्वारे लोकांना दिसेल. ह्यात कुठलाही विरोधाभास नाही. लोकांकरिता महत्वाची गोष्ट आहे शुभवर्तमानावर, सुवार्तेवर विश्वास ठेवणे. ह्या ठिकाणी आपण फार जलद कृती पाहत आहोत, परंतु स्मरणात ठेवा की हे शुभवर्तमान रोमन लोकांकरिता लिहिले गेले होते, जे कृती करणारे लोक होते. ते सामर्थ्य होते, बलवान होते, सत्ताधारी होते, ज्यांनी ह्या जगावर सत्ता गाजवली. मत्ते शुभवर्तमान धार्मिक मनुष्याकडे निर्देश करते. मार्क मजबूत, बलशाली मानवाकरिता लिहिण्यात आले. लूक हे विचारवंत मानवासाठी लिहिण्यात आले. योहान शुभवर्तमान हे दुर्दैवी, दरिद्री मानव ज्याला तारणाची गरज आहे त्याच्याकरिता लिहिण्यात आले. आता आपण 16 ते 20 वचने वाचूया. मार्क शुभवर्तमान 1 अध्याय 16 ते 20 वचने.
नंतर गालिल समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल असे मी करेन. मग ते लागलेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवा जाळी नीट करताना दिसले, आणि त्याने त्यांना लागलेच बोलाविले. मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकराबरोबर तारवा सोडून त्याच्या मागे गेले. प्रेषितांना वेगवेगळ्या 3 प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारे निश्चित पाचारण प्रभू येशूने दिले. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 35 ते 51 वचनांमध्ये आम्हाला सांगण्यात आले आहे. वाचूया श्रोत्यानो. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 35 ते 51 वचने. त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा, देवाचा कोकरा. त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधिता? ते त्याला म्हणाले, रब्बी, म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पाहाल. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या इथे राहिले. तेव्हा सुमारे 10वा तास होता. योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे 2 जण गेले त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, मशिहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील. दुसऱ्या दिवशी त्याने गालिलात जाण्याचा बेत केला. तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, माझ्या मागून ये. फिलिप हा तर अंद्रिया व पेत्र ह्यांचे नगर बेतसैदा इथला होता. फिलिपाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे. नथनेल त्याला म्हणाला, नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा, हा खराखुरा इस्रायली आहे, ह्याच्या ठाई कपट नाही. नथनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिप्पाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले. नथनेल त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलाचे राजे आहात. येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आले आहे की जेव्हा तो येरुशलेमला गेला तेव्हा तो ह्या लोकांना भेटला व त्याने एक साधारण पाचारण त्यांना केले. तो कोठे राहत आहे ते माहीत करून घेण्याची त्यांची इच्छा होती, कारण योहानाने त्याच्याविषयी सांगितले होते आणि योहानाचे काही शिष्य प्रभू येशूच्या मागे गेले, परंतु ते त्याच्यासोबत राहिले नाही व ह्यावेळी त्यांनी सुद्धा त्यांना राहण्यास सांगितले नाही. ते पुन्हा वापस गालिलात मासे धरण्याकरिता गेले. दुसरी गोष्ट, आता मार्कमध्ये त्याच्या सेवेच्या सुरुवातीला आम्हाला पाहायला मिळते की तो समुद्रकिनारी चालत आहे व शिष्य मासे धरताना त्याला दिसतात व तो त्यांना शिष्य होण्याकरिता पाचारण करतो. त्यांना माणसे पकडणारे व्हायचे होते. तरीसुद्धा लूका वर्तमान 5 अध्याय 1 ते 11 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं की पुन्हा ते वापस मासे पकडण्याकरिता गेलेत. तिसरी गोष्ट, शेवटले पाचारण प्रेषित बनण्याकरिता केल्या गेले. त्याचा वृत्तांत मार्क वर्तमान 3 अध्याय, मत्ते वर्तमान 10 अध्याय आणि लूक वर्तमान 6 अध्यायामध्ये आहे. ते परत मासे पकडण्याकरिता गेले आणि शिमोन पेत्राने त्याला म्हटले, हे प्रभू, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे. तो खरोखर काय म्हणत आहे? तू जाऊन दुसऱ्या कोणाला का बोलावित नाही? मला एकटी सोड, कारण मी अपयशी ठरलो आहे, मी पापी आहे. परंतु श्रोत्यांना आम्हाला दिसतं की प्रभूने त्याला सोडले नाही. ह्यासाठी देवाचा धन्यवाद असो.
म्हणून प्रभू तिसऱ्या वेळी त्यांच्याकडे आला व प्रेषित म्हणून त्याने त्यांची नेमणूक केली. आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांना स्वतःकडे बोलावित आहे आणि त्याची हीच इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने पापांपासून मुक्ती आणि तारणाचे आश्वासन प्राप्त करून घ्यावे. त्याचे हे कार्य अद्यापही सुरू आहे. काय श्रोत्यानो, आपणाला माहीत आहे का की प्रभू येशू ख्रिस्त आज सुद्धा आपणाकरिता प्रार्थना करीत आहे, जेणेकरून आपला नाश न व्हावा, परंतु आपणाला अनंतकाळचे जीवन प्राप्त व्हावे. प्रभू येशू ख्रिस्त आज सुद्धा आपणावर प्रीती करतो. त्याने आपणाकरिता, माझ्याकरिता वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. काय ह्या येशू ख्रिस्ताकडे येण्यास आपण तयार आहात? प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.